श्री स्वामी समर्थ. तर प्रत्येकजण आपल्या घरामध्ये देवाची पूजा करत असतं. म्हणजे देवांना अंघोळ घालायची, त्यांना गंध लावायचा, अगरबत्ती लावायची, दिवा लावायचा. काही लोक स्वामींची सेवा करत असतात, तर काही लोक इतरही त्यांच्या गुरूंची सेवा करत असतात. कोण ध्यान, नामस्मरण करतं, कोण पोथी वाचतं. पण प्रत्येकाने एक गोष्ट अनुभवली असेल, की जेव्हा आपलं मन पूर्णपणे शांत पाहिजे, जेव्हा आपल्याला शांत मनाची गरज आहे, देवाचं नामस्मरण करताना किंवा ध्यान करताना, स्वामींची सेवा करताना, पोथी वगैरे वाचताना किंवा कुठला तरी आपण ग्रंथ वाचतोय, अशा वेळी आपल्याला मन शांत ठेवून, मन एकाग्र करून पूर्णपणे त्या स्वामींच्या चरणावरती ठेवायची गरज आहे. पण अशा वेळेला आपलं मन तिथं नसतं. आपण पोथी वाचत असतो, पण आपलं मन त्या पोथीमध्ये नसतं. आपल्याला ते पोथीमधला कुठल्याही वाक्याचा अर्थ समजत नसतो. अगदी जे लोक मनापासून वाचतात, त्यात लक्ष घालतात, की आपल्याला हे समजून घ्यायचं आहे, त्यांनाच ते कळतं. पण 99% लोकांचा हा प्रॉब्लेम आहे, की जेव्हा आपण ध्यान करायला बसतो, नामस्मरणाला बसतो, तेव्हा मनामध्ये विविध निगेटिव्ह विचार, नकारात्मक विचार येत असतात. ज्यांच्यावर कितीतरी कंट्रोल केलं, की नको, नाही करायचे विचार, तरीसुद्धा ते येतच असतात. मग ग्रंथ वाचतानाही आपल्याला तसे होत असतात. काहींना तर तुम्ही अगदी सहजपणे सर्वांनी अनुभवलं असेल, आपण जेव्हा ग्रंथ वाचायला घेतो, त्या जर ग्रंथामध्ये 21 अध्याय जर असतील, तर कधी-कधी आपल्या डोक्यामध्ये असे विचार चालू असतात. आपण ग्रंथ तर वाचत असतो, प्रत्येक ओवी तोंडाने वाचत असतो. पण कधी आपले 5 अध्याय वाचून गेले आणि आपण 6व्या अध्यायाला आलो, हे आपल्यालाही कळत नाही. तेव्हा काय घडतं, तर आपलं लक्ष तिथं नसतं. आपल्या डोक्यामध्ये वेगळे विचार चालू असतात आणि तोंडामध्ये ग्रंथ असतो. तर अशा सेवेचा सहसा काही उपयोग होत नाही. पण जादा करून आपल्या सर्वांच्या बरोबर ही गोष्ट घडतेच, की आपलं मन तिथं राहत नाही. पण ही गोष्ट काही चुकीची किंवा अगदी मोठं वाईट आहे असं काही नाही. तुम्ही स्वतःहून ते विचार आणत नाही, ते येतात. ते का येतात, तर याचंच कारण मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून सर्वांना सांगणार आहे. तर आपण जेव्हा ध्यान करतो, नामस्मरण करतो, तेव्हा आपल्याला शांततेची गरज असते. आणि जरी शांतता घरामध्ये असेल, तर आपलं मन त्या देवाच्या सेवेमध्ये, नामस्मरणामध्ये नाही राहत. आपण नामस्मरण तर करतो, श्री स्वामी समर्थ, हे आपलं मनामध्ये चालू असतं किंवा तोंडाने चालू असतं, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. पण मन मात्र इथं नसतं ना. मन आपलं पूर्ण दुनिया फिरून आलेलं असतं तिथं बसलो तरी आपण. आपण एका जागेवरच असतो, पण मन मात्र एका जागेवर असतं का हो? नसतं. पण का असं असतं? तर जसं की मी आता तुम्हाला एक उदाहरण देते, की आपण कपडे धुतो. मग आपण जेव्हा कपडे धुवायला घेतो, एखादा अगदी शेतामधला मळलेला शर्ट आहे, तो आपण धुवायला घेतो. त्याला किती आपण आपटतो, किती घासतो, त्याला किती आपण हे करतो. म्हणजे जसं आपल्या आयुष्यामध्ये संकट येतात, तसंच आपण त्या शर्टवरती पण घासत असतो ना. मग त्यातून काय निघतं हो? मळ निघून जातो ना. मग तसंच आपल्या आयुष्यातली संकटं पण निघून जातात, पण आपण त्याच्यावरती विचार करत असतो सारखा. मग हे विचार केव्हा येतात? जेव्हा आपलं मन शांत असतं, आपण जेव्हा देवाचं नामस्मरण करतो, देवाची सेवा करायला बसलेलो असतो, तेव्हा आपल्याबरोबर कोणी गप्पा मारत नसतं. आपण देवासमोर बसलेलो असतो ना, आपल्याबरोबर कोणी गप्पा मारत नाही. अशा वेळेला आपलं मन जेव्हा तिथं फक्त काम करत असतो ना, आपला हात हलत असतो, तेव्हा आपलं मन मात्र विचारत असतं. मग काय होतं, काय येतात हे विचार? तर जसं कपडे धुतल्यानंतर पहिल्यांदा मळ निघून जातो, घाण निघून जाते. नंतर जसं आपण त्याला आणखीन घासेल, आणखीन धुईल, तसं त्यातून म्हणजे घाण निघून जाऊन साफ पाणी शेवट निघायला चालू होतं. तेव्हा आपल्याला कळतं की शर्ट आता पूर्णपणे चांगला निघालेला आहे, त्याची घाण निघाली आहे. तसंच जेव्हा आपण देवाच्या सेवेला बसलेलो असतो, आपल्या मनामध्ये निगेटिव्ह विचार, वाईट विचार येत असतात, कारण ते पहिल्यांदा येऊन ते निघून जातात. जेव्हा आपण सेवेला चालू करतो किंवा आपण पहिल्यांदा पूजेला चालू करतो, तेव्हा ते मनामध्ये येतात. अगदी सुरुवातीला आपलं निगेटिव्हच मन असतं प्रत्येकाचं. कोणाची देवावर श्रद्धा नसते, कोणाचा विश्वास नसतो. अशा लोकांच्याही मनामध्ये तसे विचार येतात. तर काय होतं, तर हे असे विचार येतात. येऊन ते मन आपलं धुवून जातं. शेवट आपण जेव्हा बसलेलो असतो, त्यानंतर हळूहळू आपल्यामध्ये सकारात्मकता वाढते. तुमच्यातल्या कितीतरी जणांनी अनुभवलं असेल, की जे अगदी आता 5 वर्ष, 6 वर्ष, 4 वर्ष असे जे एवढी सेवा केलेले सेवेकरी आहेत, जे 4 वर्ष, 5 वर्ष पूर्वीचे आहेत सेवेकरी, जे म्हणतात, की आम्ही 4 वर्ष झालं स्वामींची सेवा करतो, 2 वर्ष झालं स्वामींची सेवा करतो. त्या लोकांना जर तुम्ही विचाराल, तर त्या लोकांच्या मनामध्ये सहसा निगेटिव्ह विचार येत नाहीत. विचार जरी येत असले, तर ते पॉझिटिव्ह विचार येत असतात. हे कशाने हो? तर स्वामींच्या सेवेने. त्यामुळे काय होतं, आपण नामस्मरण करतो तेव्हा असं नाही म्हणत मी की ती तुमची चूक आहे, तुमच्या मनामध्ये वाईट विचार येतात. उलट तेही एक पॉझिटिव्ह तुम्हाला महाराज दाखवत असतात, की जेवढे घाण विचार येतात ना, ते येऊन जाऊ दे.
जसं कपड्यातला मळ निघून जातोय, तसे तुमच्या मनामधले जे घाण विचार येतात ना, ते येऊन जाऊ देत. एकदा मी धुवून काढतो, ते येऊ देत, मी त्याला धुतो. जसं आपण कपडे घाण जसे पिळतो तेव्हा पाणी ओततो, तसं ते धुवून जातं ना, तसं स्वामी म्हणतात येऊ दे आले तर मी त्यांना धुवून घालवतो. पण आपलं काम आहे की आपण एकाग्र मन तिथं लावायचं. आणि जसा जसा आपण सेवा वाढत जाईल, आपला महाराजांच्यावरती विश्वास वाढत जाईल, तेव्हा आपल्या मनामध्ये हळूहळू का होईना पण आपल्या आयुष्याबद्दल, आपल्या कुटुंबाबद्दल किंवा आपल्या प्रत्येक आयुष्याचे निर्णय घेतो तिथं प्रत्येक जागी आपलं मन हे सकारात्मक गोष्टीचा विचार करायला सुरुवात करतं. आणि जसं म्हणतात की युनिव्हर्सला तुम्ही जे देता, जे पाठवता संदेश, ते आपल्याला परत देतं. तुम्ही जर निगेटिव्ह विचार करत बसला तर युनिव्हर्सला तुमच्याकडून निगेटिव्हिटी जाते आणि तीच तुमच्याकडे परत ते पाठवतं. मग तुम्हाला काय हवं आहे, चांगलं हवं आहे की वाईट हवं आहे, हे तुम्ही ठरवायचं. विचार करताना वाईट केले नाही पाहिजे, चांगलेच केले पाहिजे. पण नसतील चांगले येत तर यात तुमचा काही दोष नाही. ते एकदा येतात ना तर येऊ दे, येऊन ते धुवून जाऊ दे. ते गेल्यानंतर तर तुम्ही साफ मन होईल ना तुमचं. त्यानंतर तुमच्यामध्ये पॉझिटिव्हिटी वाढेल ना. त्यानंतर तुम्ही एकदम सकारात्मक विचार प्रत्येक गोष्टीवरती करायला लागाल. त्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये जेव्हा जेव्हा प्रत्येक गोष्टीचे निर्णय घ्यायची वेळ येईल, तेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह विचारापासूनच सुरुवात कराल. निगेटिव्ह विषयाचा विचार तुम्ही करणारच नाही. म्हणजे आपल्या फायद्याचंच आहे ना हे सुद्धा. मग जेव्हा निगेटिव्ह विचार येतात तेव्हा त्यामध्येच फक्त विचार करून ते टेन्शन घेऊन बसणं गरजेचं नाही. निगेटिव्ह विचार जेव्हा आपल्या मनामध्ये येतात, जेव्हा आपण सेवा आपली पुढं जात वाढत जाते, तेव्हा ते धुवून जातात. आणि प्रत्येकानं हा अनुभव घेऊन बघावा. तुमच्या मनामध्ये वाईट विचार येत असेल, तुम्ही सेवा वाढवा, थांबवू नका. जेव्हा तुमच्या मनामध्ये सकारात्मक विचार यायला चालू होईल, तेव्हा तुम्ही समजा की आत्ता आपण खरंच स्वामी सेवेमध्ये खऱ्या अर्थानं आपण प्रवेश केला आणि तिथे पाऊल पडलेलं आहे आपलं. कारण निगेटिव्हिटी आपल्या मनामधून, आपल्या तन मनमधून सगळीकडून ती निघून गेलेली आहे. मग मी असं म्हणत नाही की ते वाईट आहे. येतंय ना, येऊ दे, येऊन त्याला निघून जाऊ दे. जसं दुःख येत नाही असं म्हणू शकत नाही आपण, ते येणार. त्याची जेव्हा वेळ येते तेव्हा ते येणार. सुखही येतं, पाठीमागून दुःखही येतं आणि दुःख आल्यानंतर पाठीमागून सुखही येतं. मग दुःख येणार म्हणून तुम्ही घाबरायचं नाही. त्याला म्हणायचं येणारच आहेस ना, तू ये आणि निघून जा एकदाचं. त्याला कळवळून बसायचं नाही, रडत बसायचं नाही. वाईट विचार मनात आले तर ते काय येतं त्याच्यावरती विचार करायचा नाही. ते जातील कसे आणि सेवा मार्गामध्ये येऊन सेवा जास्त वाढवून सकारात्मक गोष्टीकडे आपण कसं जाऊ, पॉझिटिव्हिटीकडे आपण कसं जाऊ, याच्यावरती विचार करा. का आपण वाईट विचार करतो याच्यावरती विचार करू नका. आणि ती ही गोष्ट एक पॉझिटिव्हच आहे. कारण ते जेव्हा मनामध्ये येतात त्यानंतरच ते धुवून जातात ना. ते मनामध्ये नाही आले आणि तिथून तुम्ही देवापासून उठल्यानंतर तुमच्या मनामध्ये एनी टाईम काम करताना जर नकारात्मक विचार आले तर कसे ते धुवून जाणार. मग देवापाशी बसल्यावरतीच जर तुमचे ते नकारात्मक विचार मनामध्ये येत असतील तर ते जाऊ दे ना धुवून. त्यामुळे ती गोष्ट काही वाईट नाही. हळूहळू तुम्ही पॉझिटिव्हिटीकडे 100% जाणार का तर 100% जाणार. त्यात काही विषयच नाही. त्यामुळे तुम्हाला घाबरायची काहीच गरज नाही. तर तुम्हा सर्वांना जर माझे असेच व्हिडिओ रोजचे पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनच्या बटनवरती क्लिक करा, म्हणजे येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनद्वारा समजत राहतील. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, तुम्ही कमेंट करा. जर तुम्हाला हे व्हिडिओ इतरांना जर पाठवायचे असेल तर तुम्ही शेअर करा. अगर अशी जर व्हिडिओची कोणाला गरज वाटत असेल तर तुम्ही माझ्या लिंकपर्यंत त्यांना पोचवा, त्यांना माझी लिंक शेअर करा. आणि तुम्हा सर्वांना मी एकच सांगेन, स्वामींची सेवा करा, तुम्ही आपोआप पॉझिटिव्हिटीकडे जाल. तुमचं आयुष्यही पॉझिटिव्हिटीकडे जाईल. आपले विचार जे करतो ना आपण तिकडेच जातो. तुम्हा सर्वांना माझ्याकडून श्री स्वामी समर्थ.